नमस्कार. आज विलासरावजी असते तर सहस्त्रचंद्र दर्शनाचा कार्यक्रम विधी करण्याची संधी मिळाली असती. नियतीनं ती मिळू दिली नाही. खूप वेळेआधी ते गेले. हे सर्वांचं दुर्दैव आहे, महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आज त्यांच्या स्मृतिदिना दिवशी काही आठवणी ह्या जागवाव्या लागतात. काही आठवणी ह्या कायमस्वरूपी आपल्या मनात असतात. लातूर पॅटर्न हा जो आज सगळीकडे गाजतोय विषय, तो लातूर पॅटर्न हा विलासरावजींसाठी राजकीय विषय नव्हता, राजकीय प्रतिष्ठेचा विषय नव्हता, किंवा तो एक लातूरच्या संबंधित गौरवाची बाब आहे इतक्या पुरता मर्यादित नव्हता, तर तो त्यांच्या आस्थेचा विषय होता. राजकारणामध्ये सगळेच विषय राजकारणाचे नसतात, राजकीय कारणासाठी नसतात. याचा बोध, याचा धडा त्यांच्यापासून घेण्यासारखा आहे. एक मला वाटतं 15 किंवा 16 वर्ष झाले असतील त्या घटनेला. या वर्षी काय झालं, 12वीचा निकाल हा लातूर विभागाचा, लातूरचा नाही, लातूर विभागाचा सर्वात कमी लागला. आणि सगळ्या मोठ्या वर्तमानपत्रांनी, सगळ्या काही चॅनलवरती लातूर पॅटर्नला धक्का, लातूर पॅटर्न घसरला, लातूरचा टक्का घसरला, अशा बातम्या केल्या. वास्तविकता तशी नव्हती. नांदेड आणि धाराशिव, तर त्या काळचं उस्मानाबाद, ह्या 2 जिल्ह्यांचे निकाल खूपच कमी लागले होते. आणि त्या तुलनेत लातूरचा निकाल हा 92-93% होता. परंतु बातम्या ज्या झाल्या त्या लातूर पॅटर्न नावाने झाल्या. मी महाराष्ट्र टाइम्सच्या संपादकांशी बोलून एक विश्लेषणात्मक असा लेख लिहिला होता की लातूर पॅटर्न म्हणजे लातूर जिल्हा, लातूर शहर आहे, तो लातूर विभागाचा नाही. लातूर विभागामध्ये धाराशिव, नांदेड, लातूर या 3 जिल्ह्यांचा समावेश होतो. आणि त्या जिल्ह्यांच्या निकालाची आकडेवारी मी दिली होती. आणि त्या काळात महाराष्ट्र टाइम्सची आवृत्ती फक्त पुणे, मुंबई अशी 2च होती. ती मुंबईत खूप छान बातमी आली, तो विश्लेषण खूप चांगलं फीचर आलं. त्याच्यानंतर आपल्या इथं 8-10 दिवसामध्ये जे नाना नानी पार्क आहे, आपल्या महापालिकेच्या पाठीमागे त्या तळ्याच्या बाजूला निर्माण केलेलं, त्या नाना नानी पार्कचा उद्घाटन समारंभ होता. त्या उद्घाटन समारंभात आवर्जून आठवणीने साहेबांनी सांगितलं की महाराष्ट्र टाइम्सचे, अरुण समुद्रेचे आभार मानले पाहिजेत. त्यांनी लातूरची वकिली केली, लातूर पॅटर्न काय हे महाराष्ट्राला समजून सांगितलं. म्हणजे केलेल्या कामाची दखल घेणं, ते स्पोर्ट्सली घेणं आणि ते आठवणीनं जाहीरपणे सांगणं, ह्याला जे मोठं मन लागतं ना, ते फक्त त्यांच्याकडे होतं, फक्त विलासराव देशमुखांकडे होतं, गोपीनाथराव मुंडेंकडे होतं. किती काय छोटी घटना होती, एक फीचर आलं महाराष्ट्र टाइम्स मध्ये त्याच्याविषयी. पण जाहीर कार्यक्रमामध्ये लातूर पॅटर्न काय म्हणजे मराठवाड्यातलं पहिलं महानगर, त्या काळातल्या नगरपालिकेने निर्माण केलेलं अॅम्फी थिएटर होतं, ते ज्याचं आज खाजगीकरण होऊन ते सगळं जो प्रकरण आहे ते नानी पार्क, त्यामुळं त्याचा उल्लेख करताना नगर विकासाचा, त्या नागरी सुविधाचा उल्लेख करताना त्यांनी हाही लातूर पॅटर्न आहे आणि लातूर पॅटर्न विषयी काय छापून आलं, काय मांडणी झाली, याचा आवर्जून उल्लेख त्यांनी केला होता. ही एक आठवण माझ्या कायमस्वरूपी मनात आहे. कारण कुठल्याही पुरस्कारापेक्षा कसं असतं, आपल्या वाचकांनी, दर्शकांनी, श्रोत्यांनी दिलेली शाबासकी ही कुठल्याही पुरस्कारापेक्षा श्रेष्ठ असते. आणि महाराष्ट्र टाइम्सच्या एका वाचकांनी, तेही मुख्यमंत्र्यांनी दिलेली शाबासकी
हे आयुष्यभर विसरता येत नाही. असाच एक उल्लेख परवा आठवण अशीच अनिरुद्ध जाधव सरांनी सांगितली. शाहू कॉलेजच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री आणि विलासरावजी उपस्थित असताना शाहू कॉलेजच्या शिकवण्याच्या पद्धतीत जो लातूर पॅटर्न निर्माण केलेला आहे, जे विद्यार्थी चांगल्या संख्येनं पास होत आहेत म्हणून त्याबाबत बोलताना विलासरावजी म्हणाले होते, ही आठवण अनिरुद्ध जाधव सरांनी सांगितली ती अशी की या महाविद्यालयात येताना कॉलेजमध्ये येताना प्राध्यापक घड्याळ बघतात, पण जाताना ते घड्याळ बघत नाहीत. म्हणजे इतकं समर्पण भावनेनं वेळेचं बंधन न पाळता किती काम करतात हे त्यांना सांगायचं होतं. हे सुद्धा त्यांनी त्या प्राध्यापकांचं आणि त्या व्यवस्थेचं कौतुक केलं होतं. ह्या सगळ्या सध्याच्या गदारोळात नेहमी आठवण होते ते ह्या अशा उदाहरणाची, अशा नेत्यांची. विलासरावजी, तुम्ही कायम सदोदित आठवणीत राहणार आहात. आपणास विनम्र अभिवादन.